छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा गजर करून आमची वारी निघाली हरिहरगडाला. वाटेत असंख्य मंदिरं लागलीत आणि खरं तर त्र्यंबकरायाच्या नगरीतून आमची गाडी पुढे समोरचा देखावा अगदी मनाला भावणारा होता. खरंच या सह्याद्रीच्या कुशीत जावं आणि स्वतःला विसरूनच जावं. हरिहरच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर हा सुंदर देखावा बघितला आणि वरती गड चढायला सुरुवात केली. लांबूनच बघितलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या एक नवी ऊर्जा आणि एक नवी ताकद देत होत्या. आणि अशाच प्रसंगामध्ये आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत गड सर करत होतो. आणि अखेर गडावरतून ज्या वेळेला आम्ही नजर फिरवली, समोर स्वर्ग आहे की काय असं भासायला लागलं. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. पुन्हा एकदा नजर वरतून फिरवली आणि खाली बघितलं तर मृत्यू तांडव करतो की काय असं वाटायचं. गडावरती धान्याचं कोठार बघितलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेची परिस्थिती डोळ्यासमोर आठवली. आणि प्रत्येक जण वरती गेल्यावरती चेहऱ्यावरती आनंद त्याच्या मावत नव्हता. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला हे सह्याद्रीचे खरे वारसदार त्या ठिकाणी मिळाले. आणि संपूर्ण गड न्याहाळत न्याहाळत आम्ही परतीच्या वाटेला निघालो. आमचं परतीच्या वाटेवरती पडणारं प्रत्येक पाऊल आम्हाला चढण्याची जी ऊर्जा होती तिची जाणीव करून देत होतं. आणि खऱ्या अर्थानं हा गड पुन्हा फिरायला येऊ, पुन्हा दुर्गभ्रमंती करायला येऊ. पायथ्याला आल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही हरिहरच्या वारीचा प्रवास संपवला.